नमस्कार मैत्रिणींनो, शारदा होम फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सुके बोंबील घालून वांग्याची भाजी बनवणार आहोत। खूप छान लागते। तर साहित्य बघून घ्या। इथे मी 5 ते 6 वांगे मिठाच्या पाण्यात असे कट करून घेतलेले आहे। देठ काढून आणि असे कट करून घेतलेले आहे। हे मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेले आहे। आणि हिरवी मिरची 5 ते 6 हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, सुके बोंबील असे कट करून घ्यायचे साफ करून। पांढरे तीळ, थोडंसं खोबरं सुक्कं, धने, मीठ, हळद, गरम मसाला आणि थोडासा बोंबील मसाला। एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। एक टोमॅटो कट करून घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर। एवढ्या साहित्यात आपण सुके बोंबील घालून वांग्याची भाजी बनवणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथं गॅसवर गरम पाणी करून घेतलेले आहे। जास्त गरमही नाही करायचं, कोमट करायचं। त्याच्यात आपण हे बोंबील धुवून घेणार आहोत। बोंबील गरम पाण्यात टाकून ठेवायचे, जास्त नाही टाकायचे। जास्त टाकले तर ते एकदम गाळा होऊन जातील। तर 15 ते 20 सेकंदच ते गरम पाण्यात हे करायचे आणि नंतर आपण त्याला धुवून घेणार आहोत। हे बघा, असे धुवून घ्यायचे, म्हणजे त्याला जी घाण लागलेली असते ती सर्व निघून जाते कोमट पाण्यामध्ये। अशा प्रकारे एकदा गरम पाण्याने आणि पुन्हा एकदा थंड पाण्याने असे दोन वेळा हे बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यातलं पाणी आपण सर्व काढून घ्यायचं असं हाताने। हे स्वच्छ धुवून घ्यायचे। कढाई गरम झालेली आहे। आपण आता 2 पळ्यात तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम होऊ देऊ। आपल्याला बोंबील फ्राय करायचे, मग तेल छान गरम होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण इकडं एक वाटण तयार करणार आहोत। तर मिक्सरमध्ये आपण थोडंसं खोबरं, धने, थोडंसं पांढरं तीळ हे टाकून घ्यायचं। याचं वाटण आपण करून घेणार आहोत। थोडंसं आलं, थोडंसं अद्रक, लसूण, 6-7 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, थोडंसं 1 चमचा पाणी घालायचं। आता मिक्सरला बारीक करून घेऊया। आपलं गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे बोंबील आपण याच्यात फ्राय करून घेणार आहोत। क्रिस्पी करून घ्यायचे, चांगले क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे। बोंबील आपले छान फ्राय झालेले आहे। आता आपण काढून घ्यायचे। हे बघा, असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे। आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया। कांदा चांगला फ्राय होऊ देऊ त्यामध्ये। कांदा आपला गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय होतच आलेला आहे। त्यात आपण थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत। चांगले फ्राय करून घ्यायचे। कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो पण चांगलं मॅश करून घ्यायचं तेलामध्ये। वांगे आपण बाहेर काढूया पाण्यातून। चेक करून घ्यायचे वांगे चांगले खराब आहे की नाही। टोमॅटो चांगला मॅश झालेला आहे। तो अर्धा चमचा हळद घालायची, गरम मसाला घालायचा, तुमच्या चवीनुसार घाला तुम्ही। थोडासा घालायचा, ऑलरेडी आपण हिरवी मिरची घातलेली आहे ना। असा बोंबील मसाला चांगलं फ्राय करून घ्यायचं। वाटण घालूया। वाटण चांगलं तेल सुटूपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं। वाटण चांगलं आपण तेल सुटूपर्यंत फ्राय केलेलं आहे। मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, म्हणून अगदी थोडंसं मीठ घालणार आहे मी। तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, एकदम थोडंसं आहे बघा। आणि आता हे वांगे आपण मसाल्यामध्ये चांगले परतून घेऊया। वांगे 1 ते 2 मिनिटं वाफवून घेऊया मसाल्यात। वांगे छान आपण मसाल्यात परतून घेतलेले आहे। हे बघा, आता आपण पाणी घालूया।
घट्ट पातळ रसाचा अंदाज घेऊन पाणी घालायचं थोडं थोडं. थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडं पाणी घालते, वांगे पण शिजणार आहे ना. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊया वांगे. 5 ते 6 मिनिटे शिजवून घेतलेली आहे. हे बघा, आता आपण चेक करूया वांगे किती शिजले. बऱ्यापैकी शिजलेले आहे. हे बघा, आता आपण याच्यात बोंबील टाकणार आहोत आणि अजून 2 ते 3 मिनिटे शिजून घेणार आहोत. तर बोंबील लास्टलाच टाकायचे शेवटी, कारण जास्त शिजले तर ते गाळा होतील, म्हणून जास्त शिजवायचे नाही. अगोदर वांगे थोडेसे शिजून घ्यायचे, नंतर बोंबील टाकायचे. हे बघा, आणि आता 2 ते 3 मिनिटेच आपण याला शिजून घेऊया आणि गॅस बंद करून देऊया. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवायचं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. बोंबील वांग मिक्स भाजी तयार झालेली आहे. छान शिजलेली आहे मस्त. बघा, बोंबील पण आपले छान शिजलेले आहे. हे बघा, आपली बोंबील घालून वांग्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त बनते, टेस्टी बनते. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा, छान लागते. तर नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली. हेल्दी खा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.